शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीचा झाप, तिथे राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीचा झाप, तिथे राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावरी चित्त्या, खातो मिरची भाकर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा चाकर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. कविता शिकून संपते. वर्गामध्ये बसलेला सर्वात सामान्य शेतकऱ्याचा मुलगा उठून उभा राहतो आणि म्हणतो, मॅडम मला कविता समजली. कवितेतला बाप देखील शेतकरी, माझा बाप देखील शेतकरी. कवितेतला बाप देखील रात्रंदिवस कष्ट करतो, माझा बाप देखील रात्रंदिवस कष्ट करतो. पण मला एक सांगा, तुमच्या कवितेतील बापाची कथा आणि माझ्या वास्तव्यातील बापाची व्यथा कधी बदलणार की तशीच राहणार? यावर मॅडम निरुत्तर झाल्या. प्रश्न अनुत्तरित राहिला आणि हाच प्रश्न घेऊन मी विचार मंचावर उभी आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मृण्मय प्रकाश करंदीकर, जिल्हा नाता सेमी इंग्लिश स्कूल पारनेर, इयत्ता 6वी ची विद्यार्थिनी. आपल्या समोर विषय मांडते, शेतकरी माझा बाप जगाचा पोशिंदा. ट्रॅक्टर मधून ऊस चालला असेल आणि आपण एखादा ऊस घेतला तर शेतकरी हसून म्हणतो, अजून घ्या, त्यात काय एवढे. पण मॉल मध्ये साधी कॅरी बॅग फुकट मिळत नाही, ती पैशातच भेटते. तो शेतकरी